नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रावे येथे मोफत आरोग्य शिबिर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेन तालुक्यातील रावे येथे आज शनिवार दिनांक 18 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच आष्टी, वाशी, हमरापूर, वडगाव, गडब, कामार्ली, जिते आदी विभागात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपचे महामंत्री आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी पनवेल येथील उन्नती हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे। शिबिराच्या उद्घाटनावेळी बोलताना सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की लोकसेवा हीच खरी जनसेवा आहे। या भावनेतून हे शिबिर आयोजित केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोग्यविषयक उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले। या शिबिराप्रसंगी रावे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळपासूनच तर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या। मोफत तपासणी आणि मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमाप्रसंगी पेन भाजप कार्यकर्ते आदिनाथ पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील नखाते, पंचायत समिती पेन आरोग्य विस्तार अधिकारी समीर सानप, रावे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी एम डुकरे, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी जिते डॉक्टर अर्पणा मालंगे, डॉक्टर समाधान पाटील, प्रिया पाटील, जगदीश पाटील, राजेश म्हात्रे, सानिक पाटील, लता म्हात्रे, सुभाष भोजने, सर्व आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय रायगड जिल्हा परिषदचे सभापती माननीय वैकुंठ पाटील साहेब, तसेच आपले आदरणीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील नखाते सर आणि सर्व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, तसेच माझे आरोग्य कर्मचारी आणि इथे जमलेले सर्व ग्रामस्थ यांना माझा नमस्कार। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज जन आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आयोजनामागे आपले आदरणीय वैकुंठदादा पाटील यांचा मार्गदर्शन आहे। तसेच उन्नती हॉस्पिटल आणि ICU पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण हा जन आरोग्य शिबिर उपकेंद्र रावे येथे राबवत आहोत। हे राबवण्यासाठी आपल्याला उपस्थित सर्व ग्रामस्थ, अधिकारी वर्ग, तसेच आपले रायगड जिल्हा परिषदेचे सभापती माननीय वैकुंठदादा पाटील, डॉक्टर सुनील नखाते सर यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मोलाचे मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे। त्यामुळे मी इथे त्यांचे आभार मानते आणि आपल्या आरोग्य शिबिरास आपण सुरुवात करूया असं बोलून माझे 2 वाक्य। आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्त वाढदिवसानिमित्त आपण आज इथे आरोग्य शिबिर राबवलं आहे आपल्या रावे उपकेंद्रात। त्या उपकेंद्रातून उन्नती हॉस्पिटलमधून पण गायनिक सेल आले की ते त्याच्यामधून आपल्याला काहीतरी म्हणजे मूत्रपिंडावर काय असेल का, डायलिसिस असेल किंवा गुडघ्याचे काय इतर आजार असेल, तसंच त्याच्यासोबत आपण आरोग्य शिबिर ठेवलं आहे। हे आपलं उद्दिष्ट म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून लोकांची काळजी घेणं, आरोग्याचं म्हणजे त्यांचा कुठपर्यंत आहे त्याची आपण पोच म्हणून ते घेतो आणि त्यांच्यापर्यंत आपल्या औषधोपचार करून ते व्यवस्थित व्हावी आणि त्यांची काळजी आपण घ्यावी, ती त्यांनी पण घ्यावी, आम्ही किती घेतो हे पण त्यांनी बघ। तसंच त्या निमित्ताने मला एक म्हणजे आत्ताचा हल्लीचा उदाहरण एक द्यायचं, म्हणजे सत्य घटना झालेली आहे। आज आपल्या पूरग्रस्त झालं होतं, त्या पूरग्रस्तामध्ये आम्ही ANC पायल पाटील या ANC ला ज्या म्हणजे अवस्थेत नेलं आम्ही, पण त्या अवस्थेला पोचपावती म्हणून दादांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे। त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला इथेपर्यंत तिला नेण्यासाठी ते बोटल्या गाडी पाठवले आणि त्याप्रमाणे नंतर पोच केले, दवाखान्यापर्यंत पोच केले, हे सगळं दादांनी केलंय। पुन्हा संध्याकाळी पण आम्हाला रात्री 11 वाजता म्हणजे असे 2 पेशंट आम्ही नेले। सकाळी 11 वाजता पायल पाटील आणि रात्री 11 वाजता आम्ही राखी पाटील या 2 पेशंटना रात्री या पूरग्रस्तामधून आम्ही दवाखान्यात पोच करून त्यांची सुखरूप डिलिव्हरी केली आणि दोन्ही आता माता बाळ सुखरूप आहेत। मला हे सांगायचं होतं, दादांनी खूप आम्हाला त्याबद्दल मदत खूप केलेली आहे। बस माझे 2 शब्द संपले।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रावे येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. काय सांगाल यावर? खरं म्हटलं तर या भागामध्ये पूर परिस्थिती अत्यंत जोरदार होती. पुरानंतर खरं म्हटलं तर साथीच्या रोगांचा या ठिकाणी फैलाव होतो आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त साधारण 18 तारखेपासून ते 2 ऑगस्ट पर्यंत जन आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलंय. खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने